मुंबईला अजून 25 वर्ष मागे ढकलतील. या पलीकडे काही नाही. मला असं वाटतं की तुमचं पण एक विजन आहे मुंबईला घेऊन. अनेक मुद्दे तुम्ही फार खोलात जाऊन मांडता. अभ्यासू वृत्ती तुमची नक्कीच या आधी देखील आम्ही पाहिलेली आहे आणि या विषयांच्या मांडणीमधून देखील ती अधिक अधोरेखित झाली असं म्हणायला हरकत नाही. आता आपण अनेक लोकांना भेटताय, गल्ली बोळ्यात जाताय, त्यांच्या समस्या जाणून घेताय आणि तुमचं म्हणणं आहे की तुमचं सरकार म्हणजे ज्यावेळी महायुतीचं सरकार येईल, तुम्हाला अपेक्षा आहे की ते येईल, तुम्ही ठासून सांगताय की येणार आहे तुमचं सरकार. महापौर कोणाचा बसणार तेही सांगून टाका ठासून. मी त्या वरच्या नेत्यांच्या फळीमध्ये नाही. हा अधिकार सर्वस्वी त्यांचा आहे, म्हणून मी काही त्याच्यावर भाष्य करू शकत नाही. हा अधिकार त्यांचा आहे. मात्र जर तुमचं सरकार आलं तर मुंबईकरांसाठी मुंबई ही बेटर प्लेस करण्यासाठी आणि त्यांच्यावरचा कराचा भार जो आहे तो कमी करण्यासाठी म्हणून तुम्ही प्रयत्न कराल असं तुम्ही ठासून सांगू शकता का? 100% करू शकतो आणि तसं हे सगळं शक्य आहे. बघा, आपण वेगवेगळ्या देशांमध्ये जेव्हा जातो, ते कंजेशनवर पण टॅक्स लावणारे लंडनसारखं शहर आहे, पण त्यांना ते द्यावंसं का वाटतं? कारण का बाकी सगळं त्यांची व्यवस्था आहे, म्हणून त्यांना कंजेशन टॅक्स द्यायला काही वाटत नाही. ठराविक वेळेनंतर तुम्ही लंडनमध्ये आलात तर तुम्हाला आजही कंजेशन टॅक्स द्यावा लागतो लंडनमध्ये. पण तो का द्यावा मी असंच विचारलं तिकडच्या स्थानिकांना. त्यांना काय वाटत नाही, कारण का त्यांना त्यांच्या बाकीच्या व्यवस्थेमध्ये ते एवढे खुश आहेत की ठराविक टॅक्स आमच्यावर आला म्हणून काय आमची काय हरकत आहे असातला भाग नाही, पण तो टॅक्स नसावा आमचं असं म्हणणं आहे. लंडन वेगळं आहे, मुंबई वेगळं आहे. हे सगळं जे काही टॅक्सेशन आहे ते आटोक्यात आणू शकतो आपण. टॅक्सेशन बघा, मी स्वतः फायनान्सचा विद्यार्थी असल्यामुळे माझा हा आवडतीचा विषय आहे फायनान्स. म्हणजे मी बजेट, देशाचा बजेट असू दे किंवा राज्याचा बजेट असू दे किंवा इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया असू दे, कराचा विषय हा जाणीवपूर्वक कारण हे सगळं होऊ शकतं. तुम्हाला एका बाजूला इन्कम तुम्ही वाढवलं, एका बाजूला तुम्ही एक्सपेंडिचर कमी केलं, तर तशी तुम्हाला लोकांवर टॅक्सचं बर्डन टाकणं हे तुम्हाला पर्याय नाही म्हणून तुम्ही ते टाकता ना. जर तुम्हाला इन्कम सापडलं, एक्सपेंडिचर कमी झालं, तर तुम्ही टॅक्सचं बर्डन का टाकाल लोकांवर? मग तुम्हाला इन्कममधूनच ते जनरेट होत आहे. हा जसं म्हणतात ना, कुठला इकॉनॉमिस्ट एकदा म्हटला होता की इकॉनॉमिक्स इज अबाउट स्टार्टिंग फ्रॉम ABC एंडिंग ॲट XYZ विदाउट ओमिटिंग अ लेटर. कुठेतरी ई नाही आहे, कुठेतरी G नाही आहे, कुठेतरी M नाही आहे, असं इकॉनॉमिक्स चालत नाही. इकॉनॉमिक्स ABCD हे सगळं XYZ पर्यंत गेल तर ते तुमचं चक्र व्यवस्थित बसतं. आणि हा किचकट विषय नाही आहे, सोपा विषय आहे तुम्हाला. आणि हे कधी होऊ शकतं? जेव्हा तुम्हाला राज्य सरकार सपोर्टमध्ये, बॅकिंगमध्ये आहे इन्कम जनरेशनसाठी. आपण फायनान्शियल हब आहोत, मुंबई हे फायनान्शियल हबच आहे. तुम्हाला फक्त त्यांना ती व्यवस्था, सिंगल विंडो क्लिअरन्स, तुम्हाला ज्या गोष्टी त्यांना सवलतीमधून, जास्त अति नाही, पण इन्कम जनरेशनचा फायदा हा गव्हर्नमेंटला जास्त झाला पाहिजे. ही व्यवस्था आपण जर दिली तर काही अडचण येत नाही. पण इन्कम न वाढवता एक्सपेंडिचर तुम्ही एका बाजूला तुम्ही वाढवत गेलात किंवा तो बोजा वाढला तर मग प्रॉब्लेम हा टॅक्सेशनचा येतो. मग तुम्हाला अशी जाणीव होते, नाही ना, हा पैसा लोकांकडून आला पाहिजे. क्लिअर कट ऑप्शन आहे. आणि अशी लोक, आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की सन्माननीय फडणवीस साहेबांना हे अर्थ खातंही त्यांनी तो पुस्तकही लिहिलं आहे ह्याच्यावर, बजेटवर. त्यांना कुठला विषय कसा हँडल करायचं हे चांगलं माहिती असल्यामुळे बजेट, इकॉनॉमिक्स आणि टॅक्सेशन ह्या 3 वेगवेगळ्या गोष्टी आहे. आम्हाला जेव्हा प्रणबजी मुखर्जी होते देशाचे अर्थमंत्री, आणि मी तेव्हा तरुण वयाचा 28 माझं वय होतं आणि मी तेव्हा खासदार होतो, ते आम्हाला बजेट शिकवायचे की बजेट कसं बघायचं. बजेट 3 पिलरवर अवलंबून असतं: इकॉनॉमिक रिफॉर्म्स, सोशल रिफॉर्म्स अँड टॅक्सेशन. कुठला खर्च कुठे जातो आणि कुठून इन्कम आपल्याला सोर्स तयार होतो ह्यावरच बजेट अवलंबून असतं. तुम्ही मला एक 4थं पिलर शोधून दाखवा इकॉनॉमिक्समध्ये, आणि कुठेतरी ती लाईन अशी क्लिक झाली की बरोबर आहे, इकॉनॉमिक रिफॉर्म्समध्ये तुमचे इनडायरेक्ट आणि डायरेक्ट एक्सपेंडिचर आणि टॅक्सेस
सोशल रिफॉर्म म्हणजे आपण हे जे काही लाडकी बहीण आणि ह्या काही स्कीम्स आपण येतो तो एक्सपेंडिचर, टॅक्सेशन जे आपल्याला लोकांकडून मिळतं, ह्या तिघांचं ज्या दिवशी बॅलन्स ज्या सरकारला कळतं तोच सरकार चालू शकतो. खरं सांगतो तुम्हाला, हे यांचं काम नाही हो ठाकरेंचं. मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं जे अग्रेशनने तुम्ही तुमचे मुद्दे मांडता, जसं मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की यू आर अग्रेसिव्ह येट प्रॉमिसिंग लीडर, जे तुम्ही कोकणामध्ये सिद्ध केलेलं आहे. मला वाटतं कोकण पुन्हा एकदा शिवसेनेसाठी रिवाईव्ह करून आणि मुंबईच्या आता मराठी पॉकेट्समध्ये खास करून तुम्ही ज्या पद्धतीनं लोकांमध्ये फिरताय, त्यांची नस जाणून घेण्याचा आणि त्यांची समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत, त्यावर समाधान शोधताय आणि ते अगदी कसं कॅल्क्युलेटिव्ह असेल आणि त्याचा त्यांना फायदा होईल यासाठी म्हणून सोल्युशन ओरिएंटेड असं थोडंसं तुमचं विजन आहे, ज्याचा मला वाटतं पक्षाला नक्कीच लाभ होईल येत्या काळामध्ये. आणि तुमच्यावर जी जबाबदारी दिलेली आहे, मला वाटतं की तुमच्या अनेक सभा आहेत, अनेक ठिकाणी तुम्ही पदयात्रा करताय, लोकांना भेटताय, त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. 15 तारखेला वोटिंग आहे आणि 16ला रिझल्ट आहे, त्यानंतर सुद्धा आम्ही तुम्हाला नक्कीच भेटू आणि त्यावेळेचा जो निकाल असेल त्यावर नक्की तुमची आम्ही प्रतिक्रिया घेऊ. पण आज तुम्ही एन्काउंटरमध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत, आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल आपले अनेक धन्यवाद.